शिकूया. शाळा सुरू होती आणि शाळेमध्ये गुरुजी शिकवत होते, गोष्ट सांगत होते गुरुजी. आणि मुलांना म्हणाले की हे बघा मुलांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट होती संत एकनाथ महाराजांची. संत एकनाथ महाराज गंगेवरून अर्थात गोदावरीवरून आंघोळ करून जात होते आपल्या घराकडे. तितक्यात यवन तिथे आला आणि त्यांच्या अंगावरती थुंकला. पुन्हा एकनाथ महाराज नदीवरती गेले, पुन्हा त्यांनी आंघोळ केली आणि पुन्हा आपल्या घराच्या रस्त्याकडे निघाले. पुन्हा तो यवन येऊन थुंकला. ही गोष्ट पुन्हा पुन्हा घडत होती. संत एकनाथ महाराज पुन्हा पुन्हा आपला धर्म संतांचा पाळत होते आणि यवन त्याच्या क्रूरतेचा धर्म तो पाळत होता. गोष्ट संपली आणि मग चर्चा करायला सुरुवात केली. गुरुजी म्हणाले, सांगा आता तुम्हाला काय काय वाटतं या गोष्टीतून, काय काय तुम्हाला काय आकलन झालं. मग काही मुलं म्हणाले की एकनाथ महाराज किती संयमी आणि शांत आहे, बोलले नाही ते. काही जण म्हणाले की तो यवन किती दुष्ट होता. असे वेगवेगळे विचार व्यक्त केले. त्याने एका मुलाला विचारलं, तू काहीच का बोलत नाहीये, सांग ना तुझ्या मनात काय. तो म्हणाला, मला ना एकनाथ महाराजांविषयी बोलायचे आणि नाही त्या यवनाविषयी बोलायचे. मला हे सांगायचे, दोषी जर कोणी असेल तर त्या ठिकाणी असलेला हिंदू समाज जो हे दृश्य बघत होता पण काहीच करत नव्हता. संतांनी आपला धर्म पाळला, यवनाने आपला धर्म पाळला, पण त्याच वेळेस जमलेल्या हिंदूंनी त्या यवनावरती मारा केला असता तर यवनाची पुरा हिंमत झाली नसती. आणि तो विद्यार्थी होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. असाच एक दुसरा प्रसंग. एक निबंध स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि या निबंधाचंच भाषण करायचं होतं. छोटे छोटे मुलं होती. त्यांनी आपले निबंध म्हणजे बोलण्यातून सांगितले. निबंधाचा विषय देशप्रेम होता. आणि मग त्या ठिकाणी ज्या मुलाचा नंबर आला त्या मुलाला अध्यक्षांनी बोलवलं. तुझा पहिला नंबर आलेला आहे बेटा, हे घे बक्षीस. पण अध्यक्ष समारोपामध्ये ते म्हणाले की हा मुलाने खूप छान भाषण केले, पण मला एक शंका येते की हा निबंध त्यांनी लिहिलेला नाहीये. कारण या मुलाच्या वय बघता आणि ते प्रगल्भ जे शब्द होते ते बघता की हा निबंध त्याचा नसावा. पण तो विद्यार्थी जो होता तो उभा राहिला बाणेदारपणे आणि म्हणाला की सर, हा निबंध मीच लिहिलेला आहे आणि मला लिहिताना माझ्या गल्लीतल्या सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि अर्थात तो निबंधकार, ते भाषण करता वक्ते हे होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशा पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बालपण गेलं. या अध्यक्षांच्या भाषणानंतर त्या ठिकाणी काळकर्ते म्हणजे काळ नावाचं वृत्तपत्र चालत होतं, श्रीम परांजपे. त्यांनी सावरकरांना जवळ बोलवलं. म्हणाले की बाळा, तुला वाचनाची आवड दिसतीये आणि माझ्याकडनं तुला एक वर्षभर काळ जे चालत होतं का ते तुला वाचण्यासाठी मी तुला मुक्त म्हणजे फुकट दे, तू वाचन कर त्याचं. अशा पद्धतीने सावरकर घडत होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चाफेकर बंधूंना फासावर लटकवलं गेलं. प्लेगची साथ आली आणि या प्लेगच्या साथीमध्ये रॅडनी जो काही त्या ठिकाणी उच्छाद मांडला होता त्याचा अतिरेक झाला होता. अगदी बुटसुट घालून देवघरापर्यंत पोलीस जात होते, आया बहिणींना हात धरून बाहेर काढत होते आणि देवघरातले सगळे सामान उचकटून टाकत होते. निमित्त होतं प्लेगचं, पण अत्याचार सुरू होते आणि या सगळ्याचा कळस झाला आणि या रॅडचा खून झाला. चाफेकर बंधू हसत हसत फासावर गेले. फासावर जाताना ही जी घटना कळाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आपल्या अष्टभुजा देवी जी होती त्यांची कुलदेवता, या कुलदेवतेजवळ प्रतिज्ञा घेतली, मारिता मारिता मरे तो झुंजेन. त्यांनी प्रतिज्ञा घेतली, हे स्वतंत्रते माते, हे भारत माते, चाफेकर बंधूंचं बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि या ठिकाणी त्यांच्या खऱ्या क्रांती कार्याला सुरुवात झाली. मग त्यांनी मित्रमेळाची स्थापना केली. छोट्या छोट्या मुलांना घेऊन वर्तमानपत्र वाचून दाखवायचे आणि मग शस्त्र काय असतं आपण पाहिलं, आपल्या सगळ्या देवतांच्या हातात शस्त्र आहे, मग का नाही वापरायची शस्त्र आपल्या दुश्मनांच्या विरुद्ध. आणि मग या मित्रांची खलबत सुरू व्हायची. त्यांच्या बालवयातच माता आणि पित्याचं छत्र हरवलं होतं. मोठे बंधू बाबाराव सावरकर
ज्यांचा मुळात अध्यात्माकडे ओढा होता, त्यांनी योग मार्गाचा अवलंब केला होता आणि त्यांनी ठरवलं होतं की आपलं जीवन हे अध्यात्मासाठी समर्पित करायचं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. माता पित्याचे छत्र हरवलं आणि या आपल्या 3 भावंडाचं, म्हणजे 3 भाऊ आणि एक बहीण होती मैनाताई, या सगळ्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी अर्थात बाबारामांवर येऊन पडली. त्या आणि त्यांच्या पत्नी येसूबाई यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. सावरकरांना आता शिकण्यासाठी पाठवण्यात आलं. सुरुवातीला काही दिवस ते नाशिकमध्ये होते, नंतर ते पुण्यामध्ये आले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मित्रांमध्ये ही चर्चा केली की आपण इंग्रज सरकारांना कसं सळो की पळो करून सोडायचं. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण विदेशी मालाची होळी करायची. मग विदेशी मालाची होळी करताना, आता विद्यार्थी दशेमध्ये होते सावरकर, विदेशी मालाची होळी त्यांनी केली, पण त्याचे परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाले. झालं उलटच. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्याला हा अधिकार नाहीये आणि त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी एक लेख लिहिला होता, हे आमचे गुरुजी नव्हेच. त्या लेखात त्यांनी म्हटलं, जे गुरुजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यासाठी प्रवृत्त न करता उलट काम केलं म्हणून काही शिक्षा करतायत का, हे आमचे गुरुजी नव्हेच. अशा पद्धतीचा लेख लोकमान्य टिळकांनी लिहिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आद्य दैवत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आदर्श होते लोकमान्य टिळक. तिथून पुढे ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी ठरवलं की परदेशात जाऊन बॅरिस्टर व्हायचं. आणि का व्हायचं, तर मातृभूमीच्या पायातील ज्या शृंखला आहेत पारतंत्र्याच्या, या पारतंत्र्याच्या ज्या शृंखला खळा खळा तोडायच्या आणि हे करण्यासाठी मला शिकावं लागेल, उच्च शिक्षित घ्यावं लागेल. आणि त्यासाठी त्यांनी ठरवलं लंडनला जायचं. आणि मग त्यांची तयारी सुरू झाली. मग ते लंडनला गेले. लंडनलाही त्या ठिकाणी कुठेही जा सावरकर, त्यांचा विचारांचा परिस्पर्श व्हायचा आणि एका एका विद्यार्थ्यातून, एका एका मुलातून क्रांतिकारकच जन्माला यायचा. एकच दारा समोर आणि पाये तळी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कुसुमाग्रजांनी नंतर लिहिली कविता, पण आमच्या सावरकरांनी त्यापूर्वीच ह्या क्रांतीचा डोंब उसळायला सुरुवात केली आणि सगळ्या लंडन मधल्या विद्यार्थ्यांना एक केलं इंडिया हाऊस मध्ये. आणि त्या ठिकाणी मदनलाल धिंगराची त्यांची ओळख झाली. मदनलाल धिंगरा आपल्या सगळ्यांना माहिती चरित्र मदनलाल धिंगराचं. सुरुवातीला ते अय्याशी श्रीमंत घरातून आलेले होते मदनलाल धिंगरा. त्यांना देश प्रेम वगैरे काही त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. पण म्हणतात ना, फुला संगे लागे मातीच सुवास, तसंच सावरकरांच्या विचारांचा पगडा मदनलाल धिंगरावर झाला. आणि एवढा का ते तयार झाले की देशाकरता मी आत्ता मरायला तयार आहे. आणि वेळही तशीच आली आणि त्या ठिकाणी कर्जनवाईलीवरती त्यांनी हल्ला केला, त्यांचा वध केला आणि मदनलाल धिंगराला या ठिकाणी देशासाठी शहीद व्हावं लागलं. बघा, एक एक प्रसंग, एक एक गोष्ट सावरकरांच्या जीवनातील आपल्याला प्रेरणा देणारी आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींनी थकून जातो, आपल्या छोट्याशा सांसारिक गोष्टींनी आपण खचून जातो, पण सावरकर स्वतःही खचत नाहीत आणि इतरांनाही उभारण्याची संधी देतात, प्रेरणा देतात. या इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये असताना अनेक प्रसंग त्यांच्या मित्रांनी लिहून ठेवलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती, सागरा प्राण तळमळता ही कविता त्यांनी ब्रॅडेनच्या समुद्र किनाऱ्यावरती लिहिली होती की माझी मातृभूमी पारतंत्र्यामध्ये आहे, तिकडे माझ्या कुटुंबावरती काय बितत आहे. सगळ्यांना माहिती आहे की एका कुटुंबातलं, म्हणजे रामायणानंतर सावरकरांचं कुटुंब हे असं कुटुंब आहे की अख्खं कुटुंब चंदनासारखं देशाकरता झिजलं. लंडनला सावरकर होते. बाबारावांना अटक केली गेली होती. लहाना बाळ लहान शिकत होता, डॉक्टर जो झाल्यानंतर नारायण. आणि या घरातल्या स्त्रियांची काय परिस्थिती होती. कधी त्या ठिकाणी यायचे लोक, इंग्रज लोक, त्यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त फेकायचे, काही सापडते का पाहायचे. देशाच्या विरुद्ध चाललेल्या कुरापती आणि सगळं पाहत असताना येसू वहिनी, सावरकरांची पत्नी आणि शांताबाई या तिघी जणी, त्यांना असं म्हणतात की नंदा दीपातील त्या ज्योती होत्या. तिघी जणी, तिघी जावा नव्हत्या तर तिघी बहिणी, सख्या बहिणीसारख्या पाठीला पाठ लागून आपल्या पतीच्या या सगळ्या कामामध्ये कणाकणाने झिजत होत्या. खरंच असे हे सावरकर बंधू आणि या 3 जावा पुणे होणे नाही. या कुटुंबाचा त्याग
आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी या ठिकाणी सागरा प्राण तळमळ आहे अगदी जगप्रसिद्ध कविता जन्माला आली. इंग्रज सरकारला माहित होतं की सावरकरांना आपण मोकळं ठेवलं तर ते असेच त्यांच्या विचारांचा स्पर्श करणारे एक एक क्रांतिकारक निर्माण करतील, ज्यांना डांबायला हवं, पोलीस कोठडीत ठेवायला हवं आणि मग काही ना काही कारण काढून त्यांच्यावरती खटला चालवायला हवा. आणि त्यांनी सांगितलं, त्यांची डिग्री पूर्ण झाली, बॅरिस्टर झाले, पण डिग्री देताना सावरकरांना सांगण्यात आलं, हे बघा महोदय, तुम्हाला आम्ही डिग्री देऊ पण 2 अटी आहे. जर डिग्री तुम्ही स्वीकारली तर काय होईल, तुमच्या 7 पिढ्या खातील एवढा पैसा तुम्हाला येईल. इंडिया हाऊसच्या सभागृहा एवढ्यात 7 मजली तुम्ही बिल्डिंग स्वतःच्या घरासाठी बांधू शकाल. पैसा, मान, मराठा सगळं तुम्हाला मिळेल, ही डिग्री जर तुम्हाला घ्यायची असेल तर. आणि डिग्री जर सोडायची असेल तर डिग्री तर जाईलच, पण त्याचबरोबर अंधार कोठडी मिळेल तुम्हाला. बघा काय निवडायचं ते. सावरकर हसले आणि म्हणाले, माझी मातृभूमी तिकडे संकटात आहे आणि मला तुम्ही पैशाचं आणि मानाचं आमिष दाखवता का? त्यांनी त्या कागदाचा ढिंडोळा फेकून दिला आणि म्हणाले, मला डिग्रीची गरज नाही, डिग्री कोणाला लागते, मला सगळे कल्प तोंडपाठ आहे. अशा पद्धतीने सावरकरांची डिग्री नाकारण्यात आली आणि मग सावरकरांची रवानगी कोठडीत करण्यासाठी, त्यांच्या खटले चालवण्यासाठी त्यांना डांबलं. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये जगप्रसिद्ध उडी, सावरकरांनी घेतलेली उडी. मोरियाच्या बोटीमधून सावरकर जात होते. त्यांच्या लक्षात आलं, सावरकर खूप बुद्धिवादी होते, त्यांच्या लक्षात आलं की जर आपण यांच्या अंधारात कोठडीत गेलो तर काही होणार नाही, तो उलट आपण यांच्या तावडीतून सुटायला पाहिजे. मग काय मार्ग? त्यांनी पाहिलं त्या बोटीला, त्या ठिकाणी ती जी बोट होती त्याला काचेचे होल्स होते आणि त्या होल्स मधून त्यांनी आपलं जाणवं काढलं आणि मोजलं माप, त्या ह्याच्यातून आपण जाऊ शकतो का. आणि सगळा अंदाजा घेऊन त्यांनी त्या बोटीतून उडी घेऊन फ्रान्सच्या समुद्र किनारी जाण्याचं ठरवलं, की जी भूमी लंडनची नाहीये, जिथे लंडनचा कायदाच चालणार नाहीये, त्या ठिकाणी मला माझ्या मातृभूमीसाठी काम करता येईल. आणि त्यांनी उडी घेतली. आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे, उडी घेणे, उडी टाकणे. आपल्याला माहित असतं, सावरकरांना माहित होतं की मी उडी घेतोय, पण याचे परिणाम काय होतील. कदाचित समुद्रामध्ये मगरी आहेत, मासे आहेत, माझे शरीर खातील, समुद्राचं खारट पाणी आहे आणि लक्षात आलं इंग्रजांच्या की धाड 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 गोळ्या आकार पडतील आणि माझा मृतदेहही हातामध्ये कुणाच्या मिळणार नाही. तरीही संकटात स्वतःहून उडी त्यांनी घेतली. 1-1.5 किलोमीटरचं अंतर होतं, अंतर फारसं नव्हतं, अंतर पोहत गेले. साऱ्या खाऱ्या समुद्राच्या पाण्याने अंग सोडून निघालं होतं. छोटे मोठे मासे अंगाला चावा घेत होते. कसा बसा पोहून त्या समुद्र किनाऱ्यावर गेले. तिकडे फ्रान्सचे पोलीस दबलेलेच होते. त्यांनी त्यांना धरलं. ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी लंडनचा नाहीये, मी भारतीय आहे, मी हिंदू आहे. पण यांची भाषा त्यांना कळेना, त्यांची भाषा यांना कळेना. आणि अखेर जे घडू नये तेच घडलं. मागून पोलीस आले आणि त्यांना पकडण्यात आलं. आणि मग मात्र हा आता कैदी नुसता राहिला नाही, डेंजर कैदी बनला. साधा सुद्धा कैदी नव्हता, हा डेंजर म्हणूनच त्यांच्या गळ्यामध्ये डीचा बिल्ला होता. ज्यावेळेला त्यांना अंदमानात नेण्यात आलं, डी फॉर डेंजर, की हा साधा सुद्धा कैदी नाहीये, हा कुठून कसं डोकं चालवेल आणि इतरांचं डोकं फिरवेल याचा नेम नाहीये. त्यांनी लंडनहून पिस्तुला पाठवल्या होत्या आणि लंडनहून मातृभूमीमध्ये कशा पद्धतीने बॉम्ब तयार करायचे अशाचं शिक्षण त्यांनी दिलं होतं. अशा प्रकारचा सावरकरांचा प्रवास आता अंदमानाकडे सुरू झाला आणि इंग्रज सरकारने त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लक्षात घ्या, इंग्रज कायदा असा सांगत नाहीये, इंग्रजांचा पुनर्जन्मावर विश्वास नाहीये. एका याची किंमत जी आहे का जन्मठेपेची 25 वर्ष, पण त्यांनी 2 खटले चालवले. म्हटले की सावरकर तुम्हाला 2 जन्मठेपेची शिक्षा भोगायची. सावरकरांचा कायद्याचा अभ्यास दांडगा होता, पण इंग्रज सरकारने काही त्यांचं ऐकलं नाही आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, तुमची रवानगी आता काळ्या कोठडीत होणार आहे. आणि मग काळ्या कोठडीकडे जाण्यासाठी बोट निघाली. बोटीचं नाव होतं महाराजा बोट. महाराजा बोट निघाली.
काळ्या कोठडीकडे जायला अंदमानातील. आज ते आपल्यासाठी तीर्थक्षेत्र बनले. त्यावेळेला ते होते काळा कुट्ट असलेला समुद्र आणि काळं पाणी. का म्हणतात? कारण तिथे गेलेला माणूस पुन्हा वापसच येत नाही. आणि त्या ठिकाणी सावरकर निघाले. माझी जन्मठेप या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केले. महाराजा बोट आली होती. महाराजा बोटाच्या तळघरामध्ये सगळे गुन्हेगार, जे दरोडेखोर होते, बलात्कारी होते, वेगवेगळे गुन्हे केलेले होते, त्या सगळ्यांमध्ये या उच्च शिक्षित तरुणाला ढकललं, अक्षरशः ढकललं. त्या ठिकाणी तळघरात जागाच नव्हती उभं राहायला. मग अक्षरशः त्यांना आडवं केलं आणि फेकून दिलं मध्ये. सावरकरांच्या मनात प्रतिभाशक्ती जागृत झाली. त्यावेळेस ते म्हणाले, त्यांनी जन्मठेपमध्ये लिहून ठेवले की जणू काही माझी तिरडीच निघालेली आहे. खांद्यांवरतून प्रवास करत करत त्यांना फेकण्यात आलं. लहानपणापासून सावरकरांना सायनसचा त्रास होता. त्यांना दम लागायचा आणि त्या ठिकाणी काही जणांना माहित होतं. मग त्या म्हणाले की चला थोडंसं हवा येईल अशा ठिकाणी उभं करा. सावरकरांना उभं केलं. सावरकरांना ज्या ठिकाणी उभं केलं ती जागा होती शौचालय. विचार करा की उच्च शिक्षित माणूस ज्याने वैभव पाहिलेलं होतं, श्रीमंती अनुभवलेली होती, मध्यमवर्गीय आयुष्य पण जगले होते, फॉरेनला जाऊन शिक्षण घेतलं होतं, असा हा तरुण एका शौचालयाजवळ थांबलेला होता. का? कुणासाठी? आपल्यासाठी. आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ह्या सगळे सहन गोष्टी त्या करत होत्या. मग त्यांच्या मनात आलं, आडदांड असलेले गुन्हेगार त्या ठिकाणी जात होते, शौच करत होते आणि परत वापस होते. सावरकरांना पुन्हा श्वासाचा त्रास सुरू झाला. पण त्याही वेळेस त्याची प्रतिभाशक्ती जागृत झाली. ते मनातल्या मनात म्हणत होते, अरे निसर्ग तुला आवडतो ना, पडणारा पाऊस तुला आवडतो, त्या पडणाऱ्या पावसातून तयार झालेलं अन्नधान्य तू प्राशन करतो, पाणी पितोस, खातोस आणि त्याच अन्नाची विष्ठा बनली तर त्याचा एवढा तिटकारा काय यावा? बघा केवढं मोठं तत्वज्ञान लपलेलं आहे त्यांच्या जीवनात. आणि मग महाराजा बोट थांबली. मग सुरू झाली जन्मठेप. त्या ठिकाणी समुद्र किनारी ते उभे राहिले. त्यांनी पाहिलं. त्यांच्या मनात काय विचार होते? विचार असा यायला पाहिजे होता, आता परत वापस येतो की नाही मी? तसं नाही. त्यांच्या मनात आलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या देशाचं आरमार या ठिकाणी उभं राहील. विचार करा केवढं त्यांची वैचारिक पातळी दांडगी. स्वातंत्र्यवीर सावरकर हे लेखक होते, उत्कृष्ट वक्ते होते, देशभक्त होते, उच्च शिक्षित होते. हो काय नव्हते? आपण म्हणतो अष्टपैलू, पण नाही. मी तर म्हणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे शतपैलू आहेत. या शतपैलू सावरकरांना एकदा आपण टाळ्या वाजवून अभिवादन करूया. आणि मग सुरू झालं अंदमानचं ते सत्र. सावरकरांना अशा खोलीत ठेवलं गेलं होतं की जिथून माणसाचे चेहरे दिसत नाहीत. दिसतात ते फक्त फासावर लटकवण्यासाठी नेण्यात आलेले कैदी. मग त्यांना आंघोळ घातलेली, त्यांना ते न्यायले शेवटची इच्छा काय विचारावी आणि फासावर लटकवताना त्यांच्या चेहऱ्यावरती होणारा वेदना काय, जेणेकरून सावरकरांचं मन कमकुवत व्हावं आणि त्यांनी माफी मागावी, मला सोडा म्हणावं. पण सावरकर जन्मठेप, माझी जन्मठेप या पुस्तकात एक प्रकरण आहे. त्यांचं मन एका वेळेस म्हणत होतं की अरे सोड हे सगळं, तू काय जगतोस याची कल्पना तुझ्या बांधवांना नाहीये. तुझ्या बांधवांना कल्पना नाहीये. कारण ज्यावेळी चाफेकर बंधूंना फासावर लटकवलं होतं त्यावेळेला आपले सावरकर म्हणाले होते, चाफेकर बंधूंवरती त्यांनी कविता लिहिली आणि म्हणाले, तुम्ही जरी गेलात तुमचं काम मी करेन. पण या अंदमानात जाताना सावरकर मागून कोणीही म्हणालं नाही, तुमचं काम आम्ही नेऊ पुढे. आणि शल्य त्यांच्या मनामध्ये होतं. त्यांचं मन एकीकडून म्हणत होतं, अरे तू एवढे कष्ट सहन करतोयस पण याचा काय परिणाम होईल? सोड हे सगळं सोड. आणि येता जाता बाई त्यांना म्हणायचा की 50 वर्ष आहे. पण सावरकर त्याला म्हणायचे 50 वर्ष इंग्रज सरकार इथे राहील का? अशा पद्धतीने सावरकरांनी स्वतःचं मन सावरलं आणि मग हळूहळू आपल्या
आपल्या सगळ्यांना माहिती त्यांना कोणते कोणते त्रास सहन करावे लागले. 3 टंबरेल भरूनच पाणी देण्यात यायचं. त्याच्यातच त्यांचं शौच आणि 2 तांब्यांमध्ये आंघोळ. नुसतं आपण कल्पना केली तरी आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीचं जीवन होतं. आणि ते पण पाणी समुद्राचं होतं, खारं पाणी. खायला काय होतं? जे काही दिलं जायचं अन्न, कच्चं मच्चं, कधी आळ्या निघायच्या, कधी गुंडराच्या लेंड्या निघायच्या, अशा पद्धतीचं अन्न. खायला धड नाही, प्यायला नाही, छोटीशी खोली, हवा येत नव्हती. आणि कोलू फिरवणं सगळ्यात अवघड काम होतं. कोलू फिरवणं सगळ्यात श्रेष्ठ ज्याला आपण म्हणतो की मेहनती प्राणी कोणता आहे तर बैल आहे. तो बैल फिरवून कोलू तेल काढलं जातं घाण्यातून. पण तिथं माणसाला या कैद्यांना लावायचे आणि सावरकरांना दिवसभर ते कोलू फिरवून ते मोजायचे. तेवढं तेल निघाले की नाही, पुन्हा 7 दिवस. आणि जर समजा तेवढं तेल निघालं नाही, त्याला म्हणायचे की आडवी बेडी आणि उभी बेडी, ही एक शिक्षा होती, भयानक शिक्षा. असे दोन्ही हात पसरवून त्यांना उभं करायचे उभ्या बेडीमध्ये. आडव्या बेडीमध्ये असे 2 पायामध्ये फाई ठेवायचे आणि उभं करायचे. 7 दिवस तसं उभं करायचं. तिथंच त्यांचं म्हणजे उभंच राहायचे ते. मलमूत्र विसर्जन, खाणं तसंच उभे. आणि थोडं काही झालं की फटके, पार्श्वभागावर. फक्त कल्पना केली तरी आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचं त्रास, हाल, अपेष्टा मातृभूमीसाठी त्यांनी सहन केल्या. बघा, सावरकर बुद्धिवादी होते, विज्ञानवादी होते, त्यांना आध्यात्मिक जाणीव होती, पण ते अंधश्रद्धाळू नव्हते. त्यांनी हळूहळू काय करायला सुरुवात केली, त्या कैदेमध्ये असलेल्या लोकांची ओळख करून घेतली. लक्षात घ्या, बाबाराव सावरकर तिथेच होते 1 वर्षापासून, पण 2 भावांची भेट नाही झाली. आणि मग ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपले बंधू तिथंच आहेत, आणि मग त्यांनी विचारांची देवाणघेवाण करायला सुरुवात केली. आणखीन एक शिक्षा सांगायची राहिली. सगळ्यात भयानक शिक्षा, जंगलातून भाजीपाला आणणं. जंगलातून भाजीपाला आणण्यासाठी अनवाणी जावं लागायचं. काटे बोचायचे आणि पिसवा असायच्या. त्या पिसवा आपल्या तळपायाला चिटकायच्या आणि सूप सूप करत त्यांचं रक्त ओढल्या जायच्या. ती असती एवढीच सूप ती जळवा, आणि रक्त पिल्यानंतर मोठी होती, लांब लचक, आणि तेवढी फुगल्याशिवाय ती सोडतच नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सावरकरांनी एक शोध लावला शिसाचा. ते शिस घेऊन आले, तोंडात ठेवला त्यांनी. तोंडात ठेवल्यानंतर आत एक खड्डा तयार होतो. आता त्या खड्ड्यामध्ये मग चिठ्ठी किंवा काही संदेश द्यायचा तर ते आतमध्ये ठेवायचं. कारण इंग्रज सरकार सगळे कपडे त्यांचे काढून बघायचे, कोणाला संदेश देत आहे का, काही या ठिकाणी कुरापत्या चालल्या आहेत का. तर सावरकर त्यांनाही पूर्ण उडणारे होते. सावरकरांनी आपल्या कैद्यांची एक युनिटी बनवली. त्यातील एक प्रसंग सांगतात असा की मुस्लिम जे होते त्या ठिकाणी कैदी, ते सकाळीच उठून बांग द्यायची त्यांची, आणि मग त्याचा त्रास हिंदू लोकांना व्हायचा. कारण इतके कष्ट करून झोप लागायची नाही. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान झोपा लागायच्या, आणि त्यावेळेस त्यांची नमाज पडायची वेळ, आणि मोठमोठ्याने ते बांग द्यायचे. सावरकरांनी विचार केला, हे काय प्रकार आहे? तर बारी त्यांना म्हणाला की ते त्याचं धार्मिक कार्य आहे. ते म्हणाले, असं आहे का? मग मी हिंदू आहे, माझी भगवद्गीता आणून द्या बरं. मग भगवद्गीता आणली. मग भगवद्गीतेमधलं पहिलं पान त्याने उघडलं, त्याने दाखवलं, सी दिस इज लॉर्ड कृष्णा. लॉर्ड कृष्णा अर्जुनाला ही भगवद्गीता सांगत आहे, आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? शंख आहे. मग आमच्या धर्मात सांगितले की सकाळी उठलं की शंख फुंकायला पाहिजे, द्या मला शंख. त्यांनी बरोबर युक्तिवाद केला. शंखाला काही कमीच नव्हती, समुद्र किनारा. हे भले मोठे शंख आले. प्रत्येक कैद्याला ते शंख दिले सावरकरांनी, आणि सांगितलं यांची बांग सुरू झाली की आपला शंखनाद करायचा. तिथं कुणाला शंख फुंकताच येत नव्हता. वेडे वाकडे बेसून कसे शंख सुरू झाले. मग मुस्लिम चिडले. ते म्हणले, यांचा काय प्रकार आहे? बारी म्हणले, आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही पडालेत की नाही नमाज, तुम्ही बांग कशी द्यायला? तसं ते म्हणाले, आम्हाला शंख द्या, शंख वाजवायला येते. मग सावरकरांना बोललो, हे थांबवा. सावरकर म्हणाले, आमच्या धर्मामध्ये लवचिकता आहे. दुसऱ्या पानावर लिहिलं आहे की हे दररोज फुंकलं तर नाही चालत, म्हणजे आठवड्यातून एकदा फुंकलं तरी चालतो शंख. आम्हाला चालेल, पण यांची बांग बंद करा. मग बारीनी त्यांची बांग बंद केली आणि ह्यांचा शंख त्यांनी थांबवला. हा युक्तिवाद लक्षात घ्या. मध्ये काही राजकारण्यांनी बोंब ठोकली होती की माफीवीर माफीवीर म्हणून, पण सावरकरांचा आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज.
गनिमी कावा. अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आपल्याकडे बोलवलं, ते नाही गेले लढायला. बाजीरावांनी सगळ्या लढाया जिंकल्या, गनिमी काव्यांनी न लढताही काही लढाया जिंकल्या युक्तिवादाने. आणि हाच आदर्श होता सावरकरांचा. म्हणून सावरकर म्हणतात युक्तिवादी बुद्धिवादी असलं पाहिजे. आणि या लढाया, अंदमानातल्या लढाया त्यांनी स्वतःच्या बुद्धीने लढल्या आणि काही प्रश्न त्यांनी तिथेच सोडले. लक्षात घ्या, 10 वर्षाची शिक्षा भोगली आणि जगभर या लंडनच्या मध्ये आणि बाहेरही इंग्रजांच्या विरुद्ध बोंब सुरू झाली की सावरकरांना त्रास देत आहे. येणं केलं प्रकारे सावरकर आणि बाबारावांना पुन्हा या अंदमानातून काढण्यात आलं बाहेर. सुरुवातीला कलकत्त्याला ठेवलं, पुन्हा मुंबईला ठेवलं आणि मग रत्नागिरीला ठेवलं. या ठिकाणी सुरू झालं दुसरं पर्व. माझ्या भाषणाचे साधारणतः 3 टप्पे आहेत, 2 टप्पे आपले झाले. त्यांचं बालपण, क्रांतिकार्य, अंदमानात त्यांनी सोसलेला छळ आणि आता तिसरं त्यांचं सामाजिक कार्य. मग त्यांची रवानगी करण्यात आली ती रत्नागिरीला. आपल्याला सगळ्यांना माहिती त्यांचं होतं स्थानबद्धतेचं वर्ष. इंग्रज सरकारने सुरुवातीला सांगितलं 5च वर्ष, पण 5चे 15 झाले. लक्षात घ्या. आणि त्यांना अटी घातल्या की कोणत्याही राजकारणाच्या कामात तुम्ही पडणार नाही, कुठल्याही संघटनेत दाखल होणार नाही, कुठेही भाषण करणार नाही, कोणतेही कार्य तुम्ही करणार नाही. आणि त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. पण सावरकर उच्चारतात, म्हणतात माझी बुद्धी आणि वाणी जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत कोणीही मला क्रांतिकार्यापासून रोखू शकणार नाही, भलेही वळण वेगळं असेल. आणि मग सुरू झालं सामाजिक सुधारणेचं पर्व. या ठिकाणी एकदा कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी भेटायला आले सावरकरांना स्थानबद्धतेच्या काळामध्ये. त्यांनी कस्तुरबाला सांगितलं की भले आमचे मार्ग वेगळे पण सच्चा देशभक्त आहे सावरकर, चल आपण याला भेटायला जाऊ. दोघे भेटायला गेले. तो प्रसंग सांगते. महात्मा गांधींनी आणि सावरकरांनी कथ्याकूट केली, खूप कथ्याकूट केली, पण दोघांचे विचार जुळले. यांचं क्रांती पर्व होतं आणि यांचं अहिंसेचं पर्व होतं. विचार जुळले. 1.5 तास कथ्याकूट केली, पुन्हा खाली आली आणि काही निष्पन्न तर झालंच नाही. मग शेवटी ठरलं की तुम्ही तुमच्या मार्गाने जायचं, मी माझ्या मार्गाने जाणार. आणि ते म्हणाले की सावरकर तुमच्या पत्नी कुठे, मला त्यांच्या पाया पडायचे. मग त्या ठिकाणी पत्नी आल्या, त्यांनी गप्पा मारल्या, कस्तुरबा गांधींनी गप्पा मारल्या. मग गांधीजी म्हणाले मला तुमच्या पाया पडायचे. त्यांची पत्नी म्हणाली यशोदा की नका नका, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. नाही म्हणे, 1.5 तासापासून मी सावरकरांच्या विचारात पळून निघालोय, तू कसा बाई संसार करते या माणसासोबत. खरंच तुझी कमाल आहे. काय सोचलं या तिघींनी, येसुवहिनीने काय सोचलं. सावरकर त्यांच्या पत्नीला म्हणतायत, ज्या वेळेला त्या कारागृहामध्ये भेटायला गेल्या होत्या, शरीरावरती कैद्याचे कपडे होते. ते आपल्या पत्नीला म्हणतात अगं मी तोच आहे आतमध्ये, फक्त कपडे बदल. त्यांनी सांगितलं की तुझी कल्पना होती की आपला पती वकील होईल, छान पैसा कमवेल, तुला दागिन्यांनी मिळवीन, पण तसं काही झालेलं नाही. मग ते म्हणतात की 4 काटक्या जमा करून तर पाखरी संसार करतात, विण करतात, बाळांना जन्म देतात आणि मरतात, पण आपलं तसं नाहीये. धन्य होयती वंशलता निर्वंशजीचा देशा करता. अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोणी तयांची महती गदती ठेविली असे, परिजे गजेंद्र शिंदेने उपटिले श्रीहरी साठी नेले, ते धन्य धन्य झाले, ते धन्य धन्य झाले. त्यांनी सांगितलं की आपल्या वंशलतेला हे भाग्य मिळाले की आपण देशासाठी समर्पित व्हायचे, त्याच्यामुळे तू दुःख करू नको. ती माऊलीही फक्त त्यावेळी 19 वर्षाची होती. तिनेही दुःख गिळलं आणि आपल्या पतीला समर्थपणे साथ दिली. अशी ही माऊली जिच्या पाया पडायला महात्मा गांधी आले होते. पर्व सुरू झालं होतं का सामाजिक सुधारणेचं. सामाजिक सुधारणा करायची तर ती आपल्या घरापासून केली पाहिजे. आणि मग त्यांनी सगळ्या जातीतल्या पोरांना सोरांना एकत्र केलं आणि शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची जी 3 नाटकं आहेत, त्यात आपल्याला एवढा वेळ नाही, त्या 3 नाटकांचे विषय हेच आहे की अस्पृश्यता निर्मूलन नावाचं हा विषय घेतलेलं एक नाटक होतं.
उत्साह. आणि या नाटकाचा विषय जो होता ते अस्पृश्यता निर्मूलन. आणि त्यासाठी त्यांनी बोलवलं आणि सरमिसळ करून बसवलं. पूर्वीच्या काळी वर्ण व्यवस्थेनुसार बसवण्याची पद्धती होती, पण सावरकरांनी सरमिसळपणे बसवलं आणि सगळ्यांना तिकीट मोफत दिली आणि ते नाटक पाहिलं, दाखवलं. संत चोखामेळाच्या जीवनाचा आधार घेऊन हे नाटक होतं. या नाटकामध्ये कमलिनी, शंकर हे पात्र होते. तिचा जो प्रियकर असतो शंकर, कमलिनीचा, तो खालच्या जातीतल्या लोकांना मान नाही म्हणून तो मुस्लिम बनतो. पण ती कमलिनी लक्षात येते की आपला प्रियकर मुस्लिम बनलाय आणि एका नाट्यमय प्रसंगामध्ये ती त्याला मारते. जर आपण सावरकरांच्या नाटकाचा अभ्यास केला तर लक्षात येईल त्यांच्या सगळ्या नायिका या शूरवीर आहेत. कोणी शृंगारिक नाहीये, तर सगळ्या जणी ह्या वध करणाऱ्या आहेत. आणि अशा पद्धतीने या त्यांच्या नायिका. पर्व सुरू झालं सामाजिक सुधारणेचं. मग त्यांनी सत्यनारायण केले. खरं तर सत्यनारायण सावरकरांच्या विचारात बसणारा विषय नाही, पण त्यांनी प्रसाद कशाचा असायचा, झुणका ते भास्कर नावाचे होते कार्यकर्ते, झुणका भास्कर त्याचं नाव पडलं. झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवायचा, सत्यनारायण करायला लावायचा आणि सगळ्यांच्या हातून पूजा त्याने घातली. आणि सावरकरांच्या पत्नीने हळदी कुंकू ठेवायचं, सगळ्यांना तिळगुळ द्यायचं, सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं. कोणी जर ब्राह्मण सुवासिनी म्हणून यांना बोललं तर म्हणायचं माझ्यासोबत या सगळ्या येतील बरं का, तुम्हाला चालेल का, माझ्यासोबत तुमच्या पाठाला पाठ लावून त्यांना तुम्हाला जेवायला वाढवलं लागेल. त्याने सगळ्या जातीतल्या मुलांच्या मुंजी घातल्या, मुंजी केली, सगळ्यांना अधिकार दिले, भिक्षुक करण्याचे अधिकार दिले. आणि हे सगळं पर्व रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत सुरू झालं. थोर कार्यकर्ते जे आहेत ना, ज्यांनी पाहिलं, त्यांनी असं म्हटले, विराज शिंदे यांनी, की ह्या सगळ्या कालखंडामध्ये मी सावरकरांसारखा महान व्यक्ती पाहिला नाही ज्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी एवढं काम केले. आणि ते परमेश्वराला म्हणतात, परमेश्वरा माझं आयुष्य सावरकरांना लावू दे, त्यांना प्रचंड कार्य करायचे. तुम्हाला प्यायला पाणी नाही का, 500 विहिरी त्यांनी सावरकरांनी खोदून दिल्या अस्पृश्यतेसाठी, निर्मूलन करण्यासाठी. एकदा असं झालं, एक प्रसंग सांगते. इंग्रज सरकार आले. 2 प्रसंग अविस्मरणीय आहेत. एक आहे हडसनचा अनंत कानेरे नावाचा 19 वर्षाचा होता फक्त, त्यांनी पाहुणा म्हणून बोलला हडसनला आणि त्याचा खून केला, वध केला भर सभेमध्ये. आणि मग त्यावेळेला महात्मा गांधी म्हणतात ही आपली संस्कृती नाहीये पाहुण्यांना बोलून मारणं. हे सावरकरांनी ऐकलं. सावरकरांनी सांगितलं आपल्या मित्रांना, मला भाषण करायचे, पण तात्या तुम्हाला भाषण करायला कसं जमेल, तुम्हाला अटक करतील ना. त्यांनी सांगितलं फळकावर लिही की सावरकरांचं प्रवचन. आणि विषय काय आहे, महाभारत. महाभारतातला कोणता विषय, शिशुपाल वध. बघा काय त्यांची होती. हजारो लोक जमले प्रवचन ऐकायला आणि सावरकरांनी प्रवचन करायला सुरुवात केली. विषय होता शिशुपाल वध. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो प्रसंग. शिशुपालाला बोलवलं होतं मानाने पाहुणा म्हणून. आणि मग सगळ्यांच्या सहमतीनं ठराव झाला की श्रीकृष्णासारखा यजमान नाही, श्रीकृष्णाला यजमान करायचं, जो यज्ञ तयार करणार होते तो यज्ञाचा. पण शिशुपाल विरोध करत होता. श्रीकृष्ण म्हणाले, मी ह्याच संधीची वाट पाहतो, 100 अपराध झाले तुझे, आता मात्र 101 वाला अपराध होणार नाही. आणि सुदर्शन चक्र काढलं, शिशुपालाचा वध केला आणि सांगितलं पाहुणा म्हणून आलाय, पण पाहुण्यासारखं वागला तर बरं आहे ना, जर आम्हाला त्रास देत असेल तर पाहुणा काय कामाचा. शिशुपालाचा वध झाला. सावरकरांना काय सांगायचं ते त्या प्रवचनातून त्यांनी सांगून टाकलं. आणि मग ते ब्रिटिश अधिकारी आले, म्हणाले सावरकर आम्ही तुम्हाला पकडू शकत नाही. सावरकर हसले. ते म्हणाले आमची संस्कृती, आमचं वाङ्मय एवढं मोठं आहे की कशातूनही पराचा कावळाही होतो, कशातूनही दृष्टांत देऊन आमचं रामायण महाभारत एवढं मोठं आहे. आणखी एक प्रसंग, या स्थान पद्धतीमध्ये सरकारच्या लक्षात आलं की घरात बसून काहीतरी कुराकात्या करत आहे. ते म्हणाले त्यांच्या पत्नीला, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. सावरकर म्हणाले घ्या, चटया टाकून आम्ही दोघं बसतो, तुम्ही झडत्या घ्या, आमच्या घरात काय सापडते ते बघा. ते म्हणाले थांबा, पण आमच्या घराचा नकाशा देतो, नीट लक्ष देऊन ऐका सगळेजण. मी तुम्हाला आमच्या घराचा नकाशा देतो, पूर्ण घर तपासा तुम्ही. म्हणाले बायकोला जा आण नकाशा. तिला आणला नकाशा. नकाशा एक एवढं मोठं पुडकं होतं ते. मग ते इंग्रज अधिकारी म्हणाले हे काय आहे.
उघडून पाहिलं, तो नकाशा होता अखंड भारताचा नकाशा. आपलं घर फक्त 4 रूम पुरतं सीमित आहे, आपलं स्वतःचं घर म्हणून. बाकी कचरा आपण आणणार रस्त्यावर, आपलं काय गेलं नाही. पण सावरकर म्हणाले, हे माझं घर आहे, अखंड भारत. या अखंड भारताच्या ध्यासासाठीच हा त्यांनी त्रास सहन केला. ज्या वेळेला भारताची फाळणी झाली, सिंधू नदी तिथे गेली, त्याने एक लिहिला, सिंधू सिंधू तुला कसं दिसू. तो लेख वाचण्यासारखा. तर इंग्रज अधिकारी म्हणाले, हे काय लिहिताय तुम्ही? ते म्हणाले, हाच माझ्या घराचा नकाशा आहे. त्यांना घरात काही सापडले नाही. अशा पद्धतीने स्थानबद्धतेतही त्यांनी एक महान कार्य. आता आपण येऊया समापनाकडे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण सावरकरांना पाहिजे तो मान मिळाला नाही. एवढ्या त्याने हाल अपेक्षा सहन केल्या, पण या हाल अपेक्षांची दखल सगळ्यांनी घेतली नाही. तो मुद्दा राहिला होता की माफीनाम्याचा, की मध्ये जी बोंब उठवली होती की सावरकर म्हणजे माफी मागणारे. पण सावरकरांचा आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराज आणि गनिमी कावा म्हणून, की मला या कोठडीतून सोडवा, असं ते डायरेक्ट न म्हणतात. त्यांना असं वाटायचं की आपण जाऊन दुसरं कार्य करावं, म्हणून त्या ठिकाणी दयेचा अर्ज तो देत होते. आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं. सावरकरांचं घर मुंबईमध्ये आहे. सावरकरांचं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की भाऊ हा डॉक्टर होता. बाबाराव सावरकर सावरकरांसारखेच कणभर जास्तच त्यांनी कार्य केले होते. आज आपण म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है, किंवा हिंदुस्तान हिंदुओं का नहीं किसी के बाप का. ज्या ज्या घोषणा आहेत ना, या घोषणा आहेत बाबाराव सावरकर यांच्या. बाबाराव सावरकरांना त्यांच्या मित्राने कविता लिहिली होती, गोविंदांनी कविता लिहिली आणि ती प्रकाशित केली, म्हणून त्यांना अटक केली होती. आणि म्हणून त्यांना त्या अटकेखाली त्यांना अंदमानच्या जेलमध्ये पाठवलं होतं. तर बाबाराव सावरकर मृत्यू पावले. बाबाराव सावरकर जाताना त्यांनी मृत्यूपत्र म्हणजे त्यांना वाचून दाखवल्यानंतर, आणि त्यात त्यांनी हीच कविता लिहिली की हे त्याला वृत्त नाही, आम्ही अन्न ते नाही. त्यांनी सांगितलं की आपल्या जीवनाचं सार्थक झाले, मृत्यूने आपल्याला कित्येक वेळेस हुलकावणी दिली आहे, पण आता मृत्यूचा हात हातात घालून बाबाराव तुम्ही जा. मृत्यूला मित्र समजा. आपल्या कार्याची कृतकृत्यता झालेली आहे, आपले वंश वेल ही फळाला आलेली आहे. बाबारावच्या ठिकाणी मग सावरकर मुंबईला आले. देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यांच्या घरी रती बसायचा माणसांचा, विचारांची देवाणघेवाण चाललेली असायची. आणि मग शेवटी तो दिवस उजाडला. आजचा 26 तारीख आत्महत्याचा निर्णय त्यांनी 3 आठवड्यापूर्वी सांगितला होता. 3 आठवड्यापूर्वी सांगितला त्यांनी की आता माझं हित कार्य आता पूर्ण झालेलं आहे. लेख लिहिला होता. डॉक्टर शरदचंद्र मराठे यांनी एक आठवण लिहून ठेवलेली आहे. ते म्हणतात, आमच्या घराच्या 5-6 घरानंतरच सावरकरांचं सदन घर होतं आणि मी इतका भाग्यवान की मला त्यांची तब्येत सांभाळण्यासाठीच नेमलं होतं पथकामध्ये. 5-6 डॉक्टर्स होते, त्याच्यामध्ये मराठी डॉक्टर होते. 26 तारीख उजाडली. सकाळपासूनच लगबग सुरू होती, डॉक्टरांची ये जा सुरू होती. 10 वाजून 10:15 झाले असतील. डॉक्टर मराठे आपल्याच घरामध्ये होते. 4-5 डॉक्टरांचा ताफा त्यांच्या घरी होता सावरकरांकडे. आदल्याच दिवशी एका व्यक्तीने विचारलं मराठ्यांना, काय हो मराठे, अन्न पाणी सोडल्यानंतर तुमचं शास्त्र काय सांगतं, किती दिवस माणूस राहील? ते म्हणाले, फार 1 आठवडा, नंतर 2 आठवडे, जास्तीत जास्त. आज 3 आठवडे होत आहे, सावरकर अजून आहे. म्हणजे काय तुमचं म्हणणं काय? ते म्हणाले, सावरकरांनी कुंडलिनी शक्ती जागृत केली. ज्या वेळेला ते अंदमानच्या जेलमध्ये होते त्यांनी योगाचा अभ्यास केला होता. कुंडलिनी शक्ती जागृत ठेवून आपले प्राण ठेवले होते. कशासाठी? दुसऱ्या दिवशी एक बातमी, आपले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
ती बातमी घेऊन आले, भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू होतं, ते युद्ध आपण जिंकलं हे ऐकण्यासाठी सावरकरांनी आपले प्राण दिले. 26 तारखेला 10:20 झाले. मराठी आपल्या घरी होते, त्यांना बोलवण्यात आलं की या, आता असं वाटते की संपले सगळं. मराठी गेले घरामध्ये. 4-5 डॉक्टर्स त्यांच्या घरातले, प्रभाताई होत्या, मुलगा होता विश्वास, ते थांबले होते. त्यांनी पाहिलं की सगळ्यांचे चेहरे रडकुटे झाले होते, रडवेरे झाले होते की संपले आता, नाडी लागत नव्हती. ही इज नो मोर हेच सांगायचं. मराठीने पाहिलं नाडी बंद झालेली आहे, त्यांनी तेच सांगितलं. त्यांनी प्रभाताईच्या डोळ्यात पाहिलं. प्रभाताई डोळ्यातून सांगत होत्या की माझ्या वडिलांना एकदा का होईना आम्हाला बघू द्या. डोळे उघडा त्यांचे. डॉक्टर मराठी सांगतात की मी दबावरही तर फक्त माझं नातं एक डॉक्टर आणि पेशंट होतं, बाकी मला काही कळत नव्हतं. आणि मी एका मुलीच्या डोळ्यामध्ये वडिलांविषयीची आशा पाहिली. त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं आणि कृत्रिम श्वास देण्याचं त्यांनी ठरवलं. आणि कृत्रिम श्वास देऊन आश्चर्य घडलं. सावरकरांनी डोळे उघडले. सावरकरांनी डोळे उघडले. सगळीकडे त्यांनी पाहिलं, मुलीकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. मराठी म्हणतात आपल्याकडे तेजस्वी डोळे नावाचे एक वाक्प्रचार आहे, पण आतापर्यंत मी तेजस्वी डोळे कुणाचेच पाहिले नाही. सावरकरांचे त्या क्षणचे डोळे तेजस्वी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं की माझं जीवन सफल झाले, माझ्या मातृभूमीसाठी जे जगलोय का सफल. प्रभाताईने त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटले आणि मग न उघडण्यासाठी. डॉक्टर मराठी म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही. एवढ्या मोठ्या माणसासाठी मी हे काम करू शकलो, त्यांचे प्राण मी पुन्हा काही क्षणापुरते कामाला मी आणू शकलो. तात्याराव गेली. ही बातमी सगळीकडे पसरली. दुपारीच विशेष अंक निघाले आणि मग आचार्य आत्रे, त्या ठिकाणचे असलेले त्यांचे मित्रमंडळ, त्यांची यात्रा कशी काढायची याच्या बाबतीत त्यांच्याकडे दिलेलं होतं काम. त्याचं एक शेवटचं वर्णन करते. अंगारातील आठवणी या लेखामध्ये त्यांच्या मुलांनी ह्या आठवणी लिहून ठेवल्या. ते म्हणाले, तात्यारावने आधी सांगितलं होतं की विद्युत दाहिनीमध्ये. मग त्यांची यात्रा सुरू झाली शेवटची. ठिकठिकाणी लोक उभे होते, पुष्पवृष्टी करत होते. 2 मागे ज्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये भगिनी मंडळ, काही रामाची पदं म्हणत होत्या, काही भजनं म्हणत होत्या. अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दलांनी मानवंदना दिली आणि या मानवंदनेतून सांगितलं, सावरकर आम्ही तुमचं कार्य करू. यात्रा पुढे पुढे सरकत होती. त्या ठिकाणी आर्थर रोडवरती एक जेल आहे. त्या जेलचे जे पहारेकरी होते त्यांनी पाहिलं सावरकरांची यात्रा येते. ते त्यांनी बंदुकीच्या दिशा पलटवल्या आणि उलट्या करून तो मानवंदना दिली. विश्वासराव म्हणतात की तो प्रसंग कधीच विसरणार नाही की या भिंतीच्या पलीकडे काय होतं. जे कैदी होते ते कैदी एकत्र जमले होते आणि तिथून ते म्हणत होते स्वातंत्र्य सावरकर की जय. आणि मग यात्रा पुढे पुढे सरकत होती. विद्युत दाहिनी जवळ आली. विश्वासराव म्हणतात त्यावेळेला मुख्यमंत्री, बाकीचे जे मंत्री होते त्या सगळ्यांचे दौरे बाहेर गावी होते, कोणी नव्हतं. पण एकही मंत्री त्या ठिकाणी नसावा, किती शर्मेची गोष्ट आहे. मंगेशकर कुटुंबीय होतं. सुधीर फडक्यांनी श्रीराम जयराम जय जयरामची धून गायली आणि हा लोकोत्तर नेता आपल्या मातृभूमीसाठी, सेवेसाठी हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, तन से मन से धन से, तन मन धन जीवन से, हम करे राष्ट्र का चिंतन, हम करे राष्ट्र का चिंतन. अशा पद्धतीने चिंतनात त्यांनी आयुष्य घालवलं. असे सावरकर आपल्या मातृभूमीसाठी विलीन झाले, अनंतात विलीन झाले. सावरकर अनंतात विलीन झाले, पण त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत आणि म्हणूनच आपल्याला या विचारांचा जागर आज आपण मूठभर आहोत.
पण आपण घरी जाऊन आपल्या आजूबाजूला तर सांगू शकतो जे आपल्याला माहिती आहे ते, जे माझ्याकडनं तुम्हाला काही नवीन कळलं आहे ते. आपण नक्कीच सावरकरांच्या विचारांचा जागर करूयात आणि सावरकरांनी घेतलेला वसा मातृभूमीसाठी अनेक लक्षात ठेवू की आपलं ध्येय आहे अखंड भारत. या अखंड भारतासाठी जे जे करता येईल ते करूयात. लव जिहाद, वेगवेगळे लँड जिहाद जे चालले डोळे उघडून बघूयात आणि आपल्या मुलाबाळांना मुलींना वाचूयात. आपल्याला खूप काही करायचं आहे आणि हे कार्य करण्यासाठी सावरकरांचे विचार आपल्याला बळ देणार आहे आणि म्हणून सावरकरांच्या विचारांचं आपण या ठिकाणी शिदोरी घेऊन जाऊया आणि या ठिकाणी आपण घोषणा देऊया. बोला भारत माता की जय.